तमिळ सुपरस्टार थलपती विजयची राजकारणात एंट्री थलपती विजयनं काढला तमिळगाव वेंट्री कळगम नवा राजकीय पक्ष 2026 ची विधानसभा निवडणूक लढवण्याचं लक्ष्य। मुंबईत मवियाची बैठक सुरू बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित बैठकीत लोकसभा जागा वाटपाबाबत चर्चा। रस्ते नीट नसतील तर टोल कशासाठी टोलला नाही टोलवर सुरू असलेल्या वसुलीला विरोध टोल संदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार राज ठाकरेंचं वक्तव्य। महायुती 400 पार कशी होते हेच बघतो बोलेन पण काहीच देणार नाही ही तुमची गॅरंटी मोदी गॅरंटीवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। मतांसाठी पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात वाऱ्या सुरू उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका उद्धव ठाकरेंचं पक्षाप्रमाणे जिभेवरचं नियंत्रण सुटलंय आशिष शेलारांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। कोल्हापूरमधून शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता कुठल्याही पक्षात पक्षप्रवेश करणार नसल्याचं जिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया। छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा शिवसेना आमदार संजय गायकवाडांची कथित शिवराळ ऑडिओ क्लिप व्हायरल युती सरकारमधील मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये वादाची ठिणगी। तुम्ही ज्या शिवसेनेमध्ये शिकलात तिथे सिनियर प्रोफेसर होतो आरक्षणाच्या मुद्द्यावर संजय गायकवाडांनी केलेल्या टीकेवर भुजबळांचं प्रत्युत्तर। छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार का हे ईडीला विचारा भाजपसोबत जातो तो पवित्र होतो भाजप सांगेल तेच तपास यंत्रणा करतात संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। छगन भुजबळ भाजपच्या वाटेवरती आहेत भाजप भुजबळांना ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करताय अंजली दमानिया यांचा दावा। छगन भुजबळ कोणत्याही भाजप नेत्याच्या संपर्कात नाहीत भुजबळांना कोणीच संपर्क केला नाही अंजली दमानियांनी खोटी माहिती पसरवू नये चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।